देऊळ बंद 2. नमस्कार मित्रांनो, तब्बल 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर देऊळ बंद पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला, पण यावेळी एका नवीन कथेसह. देऊळ बंद 2 हा केवळ सिक्वेल नाही, तर श्रद्धा, अध्यात्म आणि मानवी जीवनातील संघर्ष यांच्या वेगळ्या पद्धतीने वेध घेणारा चित्रपट आहे. पहिल्या भागाने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं होतं, तर दुसरा भाग अनेक नवीन प्रश्न उपस्थित करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान अनेक रंजक गोष्टी घडल्या होत्या आणि काही असे ट्रिव्हिया आहेत जे फार कमी लोकांना माहिती आहेत. चला तर मग जाणून घेऊया देऊळ बंद 2 चित्रपटाशी संबंधित भन्नाट ट्रिव्हिया आणि मनोरंजक तथ्य. देऊळ बंद 2 हा 2015 मध्ये देऊळ बंद चित्रपटाचा अधिकृत सिक्वल आहे. पहिल्या भागातील राघव शास्त्रीची कथा या चित्रपटात मुख्य केंद्रस्थानी नाही. चित्रपटात अध्यात्म आणि श्रद्धेचा विषय नव्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची भूमिका पुन्हा एकदा साकारली आहे. चित्रपटात आधुनिक काळातील समस्यांबरोबरच आध्यात्मिक विचारांची सांगड घालण्याला भर टाकण्यात आलेली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटालाही महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील अनेक संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय देखील ठरले. चित्रपटाच्या शेवटच्या भागात पुढील सिक्वेलची शक्यता दर्शवणारे संकेत देण्यात आलेले आहे. देऊळ बंद 2 ने पहिल्या भागातील चाहत्यांमध्ये देऊळ बंद 3 बद्दल उत्सुकता निर्माण केली. चित्रपटाच्या शेवटी स्वामी समर्थ राघव शास्त्रीला संपर्क करताना दिसतात आणि या दृश्यात गश्मीर महाजनी यांची झलक दाखवण्यात आली असून देऊळ बंद 3 ची तयारी सुरू असल्याचे संकेत देखील मिळतात. वास्तविक आयुष्यातील पती पत्नी असलेले प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी या चित्रपटात भूमिका केलेली आहे. तर मित्रांनो, हे होते देऊळ बंद 2 चित्रपटाशी संबंधित काही रंजक ट्रिव्हिया आणि खास माहिती. आता जाणून घेऊया ह्या चित्रपटाबद्दल असलेल्या छोट्या छोट्या चुकांबद्दलची माहिती. काही दृश्यांमध्ये पात्रांच्या कपड्यांची स्थिती शॉट बदलताच बदललेली दिसते, जे कदाचित कंटिन्युइटी एरर दर्शवते. एका प्रसंगात पात्राच्या हातातील मोबाईलची पोझिशन बदलते, पण पात्राने तो हलवलेलाच नसतो. काही संवादांच्या वेळी ओठांची हालचाल आणि आवाज पूर्णपणे कुठेच जुळत नाही. एका दृश्यात मागे उभे असलेले लोक पुढच्या शॉटमध्ये अचानक गायब होतात. काही प्रसंगांमध्ये दिवस आणि रात्रीच्या वेळेचा ताळमेळ नीट बसत नाही. काही दृश्यांमध्ये पात्रांचे केस आणि हेअरस्टाईल अचानक वेगळी दिसते. एका प्रसंगात दरवाजा उघडा असतो, पण पुढच्या शॉटमध्ये तो बंद दिसतो. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये पात्रांच्या चेहऱ्यावरील मेकअपमध्ये अचानक बदल जाणवतो. एका सीनमध्ये पात्राच्या हातात असलेली वस्तू पुढच्या शॉटमध्ये गायब झालेली दिसते. काही भावनिक प्रसंगांमध्ये पात्रांच्या डोळ्यातील अश्रूंची मात्रा शॉटनुसार बदलते. एका दृश्यात पात्र एका ठिकाणी उभे असते, पण कॅमेरा कट झाल्यानंतर त्यांची जागा बदललेली दिसते. काही ठिकाणी प्रवासासाठी लागणारा वेळ आणि वास्तवापेक्षा खूपच कमी दाखवण्यात आलेला वेळ यातही साम्य आहे. क्लायमॅक्सच्या काही दृश्यांमध्ये पात्रांची हालचाल आणि कॅमेरा अँगल यांचा ताळमेळ जुळत नाही. चित्रपटातील काही पार्श्वभूमीतील वस्तू आणि लोक एका शॉटमध्ये दिसतात, पण लगेच पुढच्या शॉटमध्ये गायब होतात. आता यापैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच मराठी चित्रपटांमधील अनोखे किस्से, ट्रिव्हिया, गुप्स, चुका आणि पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या चित्रपटासोबत आणि नव्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.